तुम्ही वारंवार लघवी लागणे, पायावर सूज येणे, पायात पाणी भरणे, शरीरात पेटके येणे अशा समस्यांना कंटाळून गेला आहात का? तर एक चमचा चमत्कारी उपाय तुमच्या समस्येचा पूर्णपणे संकुश नाश करेल. 70 वर्षाच्या आसपासच्या वयोवृद्ध लोकांनी हा व्हिडिओ खास करून पाहावा. नमस्कार मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. रात्रीच्या अंधारात बाथरूमाचे फेरे मारून मारून तुमच्या रात्रीची झोप ही खराब झाली आहे का? तुम्हाला लांबच्या प्रवासाला जाण्याची किंवा कुणाच्या तरी घरी पाहुणे म्हणून जाण्याचा विचार केवळ मनात आल्यानंच भीती वाटते का? तुम्हालाही ही चिंता सतावत आहे का की तिथं वारंवार बाथरूमला जाण्याची सोय असेल की नाही? याच एका भीतीमुळे तुम्ही जीवनातील अमूल्य पाणी पिणे सोडता आणि नक्कीच हे तुम्ही केलं असेल. जर या सर्व प्रश्नांची उत्तरं हो असेल तर आजचा व्हिडिओ तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आज मी तुम्हाला स्वयंपाकघरातील खजिन्यातील फक्त अशा एक चमचा घ्यायचा आहे, ते एका चमच्यानं तशा चमत्कारी उपायाबद्दल सांगणार आहे, ज्यात तुमच्या या जुन्या समस्येचा समूळ नाश करण्याची ताकद आहे. खास करून ज्या वयोवृद्ध लोकांचे वय 70 वर्षाच्या आसपास आहे किंवा ज्यांनी 70 ओलांडलाय त्यांनी हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता लक्षपूर्वक बघा, हे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, कल्पना करा तुम्ही दिवसभराच्या थकव्यानंतर गाढ झोपेत आहात आणि अचानक लघवीची तीव्र इच्छा होते. तुम्ही नाईलाजानं उठून जाऊन येता, कसे बसे डोळे मिटता, तोच पुन्हा एकदा 2 तासांनी तेच सुरू होतं. ही समस्या फक्त तुमची झोपच नाही बिघडवत, तर ती हळूहळू तुमचा आत्मविश्वास तोडून टाकते. तुम्ही कोणाच्या तरी घरी लग्न समारंभाला जाणे टाळायला लागता. बस किंवा ट्रेनचा लांबचा प्रवास तुमच्यासाठी एक शिक्षा बनून जातो आणि या सगळ्यांपासून वाचण्यासाठी आपण सर्वात मोठी आणि सर्वात धोकादायक चूक करतो, ती म्हणजे आपण पाणीच कमी पितो. आपल्या मनात असं वाटतं की पाणी कमी पिऊ तर कमी जावं लागेल, पण सत्य याच्या अगदी उलट आहे. असं केल्यानं तुमची समस्या कमी होण्याऐवजी दुप्पट वेगानं वाढू लागते आणि शरीरात इतर हजारो आमंत्रण मिळत असतात. अनेक लोक या त्रासाला म्हातारपण आले म्हणून होत असेल असं समजून दुर्लक्ष करतात, पण सावधान व्हा, हे केवळ म्हातारपणाचे लक्षण नाही, हे तुमच्या शरीरात मिळालेली एक 100 वर्ष चेतावणी असू शकते. हे कदाचित वारंवार होण्याचं युरिन इन्फेक्शनचे संकेत असू शकते. आपल्या वयोवृद्ध पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी मोठी होण्याची शक्यता असू शकते. बऱ्याच गरजांमध्ये असं होऊ शकतं की सोबत मधुमेहाचा एक मुख्य आणि पहिलं लक्षण देखील मानलं जातं. जर मधुमेह व्हायचा असेल किंवा जर तुम्हाला झाला नसेल, म्हणजे आतापर्यंत जर मधुमेह नसेल पण अशी लक्षणं दिसत असतील, तर हे मधुमेहाचं एक मुख्य कारण मानलं जातं. पहिलं लक्षण देखील मानलं जातं. ही एक चूक गैरसमजाची स्थिती आहे, जी आपली झोप, आपलं कामकाज, आपला व्यवसाय सर्व काही अस्ताव्यस्त करून टाकते. पण तुम्हाला विश्वास बसेल का, जर मी तुम्हाला सांगितलं या गंभीर वाटणाऱ्या समस्येवर एक रामबाण इलाज तुमच्या स्वयंपाकघरातील एका मसाल्याच्या डब्यात लपलेला आहे. आज आपण त्याच एका जादुई चमच्याबद्दल बोलूया, जो तुम्हाला फक्त रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचा आहे. हा जादुई टोंगा नाहीये, हे शुद्ध विज्ञान आणि आयुर्वेदाचं मिश्रण आहे. हा उपाय तुमच्या शरीराला पाणी कसं वापरावं हे शिकवतं, पाणी कसं पचवावं हे शिकवेल. आता काय होत आहे, तुम्ही पाणी पिता आणि ते थेट किडनीतून फिल्टर होऊन मूत्राशयात जमा होतं. तुमचं पूर्ण शरीर ते पाणी शोषून घेऊ शकत नाही. हा देशी उपाय तुमच्या शरीरातील एका पेशीला पाण्यानं तृप्त करायला लावेल. या उपायानंतर तुम्ही मनसोक्त पाणी पिऊ शकाल आणि रात्री गाढ झोप निश्चितच घेऊ शकाल. पण हा उपाय तेव्हाच 100% काम करेल जेव्हा तुम्ही माझी एक छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची अट मानाल. तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातून त्या सफेद विषाला आजपासून कायमचा निरोप द्यावा लागेल. मी बोलत आहे तुमच्या सामान्य चकचकीत आयोडीन असलेल्या टेबल सॉल्ट बद्दल. तर ते कोणतं मीठ आहे ज्याला एक सफेद विषाची जागा द्यायची आणि तो एक चमचा कोणता अद्भुत औषधींचा आहे, हे आज जे आपले सर्व व्हिडिओमध्ये सखोलपणे विज्ञानासह समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी जी माहिती तुम्हाला सांगणार आहे ती कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य सुधरवू शकते, म्हणून कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात घाई करू नका. आणि हो, जर तुम्हाला आमची ही मेहनत आणि माहिती जराशी जरी कामाची वाटली तरी आत्ताच व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि कुटुंबाचा हिस्सा बनण्यासाठी आपल्या SAS मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. याचबरोबर घंटीला दाबून बेल आयकॉन नक्की सेट करा, जेणेकरून आरोग्याची अशी खरीखुरी माहिती तुमच्यापर्यंत कधीही सुटणार नाही आणि प्रत्येक वेळेला पोहोचेल. चला तर आजच्या या समस्येच्या मुळाशी जाऊया. हे वारंवार लघवीला जाणं केवळ एक गैरसोय नाही, ती आपल्यासोबत अनेक समस्यांची गाठोडी घेऊन येते. जेव्हा रात्री वारंवार उठावं लागतं तेव्हा तुमची डीप स्लीप म्हणजे गाढ झोपीचा टप्पा कधी पूर्ण होत नाही. त्यामुळे तुमचा दिवसभराचा थकवा हा उतरत नाही. जेव्हा झोपेत अपूर्ण राहते तेव्हा दिवसभर स्वभाव हा चिडचिडा राहतो.
छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो, बेचैनी जाणवते आणि आपली स्मरणशक्ती जी आहे ती देखील कमजोर होऊ लागते. शारीरिक थकवा जाणवू लागतो. सर्वात मोठी समस्या येते म्हणजे शरीराला पाण्याला टिकवूनच ठेवू शकत नाही. तेव्हा पाण्यासोबत शरीरातील जे आवश्यक खजिने आहेत ती देखील लघवीद्वारे बाहेर पडतात. त्यामुळे दिवसभर हातापायामध्ये वेदना होणे, सांधे दुखणे आणि विशेषतः रात्री झोपताना पायांच्या पोट्यांमध्ये जो भयानक त्रास होतो, ज्याला आपण गोळे येणे किंवा मसल क्रम्प्स असं म्हणतो, ते होऊ लागतं. जर या समस्येकडे जास्त काळ आपण लक्ष दिलं नाही तर ती आपली घाबरवणे, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांनाही निमंत्रण देऊ शकते. आणि विशेष म्हणजे या सर्व समस्यांचं मूळ कुठंतरी आपल्या पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळं, आहारात चुकांनी जोडले जाते. बघा मित्रांनो, एक निरोगी माणूस दिवसभर 6 ते 8 वेळा लघवीला जातो, ही अगदी सामान्य गोष्ट आहे. पण जर तुम्हाला दर अर्ध्या तासानं किंवा दर तासानं बाथरूममध्ये जावं लागत असेल, धावावं लागत असेल, तर हे तुम्हाला साधं होण्याची नितांत गरज आहे. आता या मार्गाचे विज्ञान समजून घ्या. खूपच सोप्या भाषेत सांगते. जेव्हा आपण रात्री आरामात झोपतो तेव्हा आपला मेंदू एका जादुई व्यवस्थापकाला कामाला लावतो. या व्यवस्थापकाचं वैज्ञानिक नाव आहे ADH म्हणजे अँटी डायरेक्ट्रिक हार्मोन. या हार्मोनचं काम काय, तो आपली किडनी फोनवरून आदेश देतो, अरे बाबा आता रात्र झाली, आरामाची वेळ आहे, कृपया लघवी बनवण्याचं काम एकदम हळू कर. हा ADH हार्मोन आहे जो आपल्या लघवीला मूत्राशय जास्त काळ रोखून ठेवण्याचं काम करतो. त्यामुळे आपल्याला गाढ झोप येते, कोणताही आपला व्यत्यय येत नाही. पण हा ADH हार्मोन रूपी व्यवस्थापक जेव्हा व्यवस्थित काम करतो, जेव्हा तुम्ही दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी पिलं असेल आणि तुमच्या शरीरातील खजिने परिणाम योग्य असेल. जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल किंवा पाणी असूनही शरीर ते वापरू शकत नसेल, मेंदू हा ADH हार्मोन बनवणं बंद करतो किंवा खूप कमी बनवतो. आणि परिणाम काय होतो, तुम्ही रात्री चुकून पाण्याचा एक घोट जरी घेतला की लगेच तुम्हाला किडनी त्याला फिल्टर करून बाहेर फेकून देते. तुम्हाला लघवी लागते आणि तुम्हाला झोपेतून उठून धावावं लागतं. आता आणखी एक मोठी समस्या उद्भवते जी अशी जोडलेली आहे, ती म्हणजे शरीर पाणी शोषून घेऊ शकत नाही. तुम्ही जे पाणी पिता ते शरीरातील अब्जावधी पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही. त्या पेशींमध्ये जाण्याऐवजी आपल्या त्वचेखालील रिकाम्या जागांमध्ये ते जमावू लागतं आणि या स्थितीला वैद्यकीय भाषेत एडिमा म्हणतात. म्हणजे शरीरातील पाणी भरणं किंवा सूज येणं. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की अनेक लोकांचं पोट किंवा विनाकारण फुगलेलं वाटतं किंवा त्यांच्या हातापायाला सूज वाढते. उदाहरणार्थ बघा, आता तुम्ही आतापर्यंत हा प्रयोग करू शकता. तुमच्या पायावर किंवा गुडघ्याच्या खाली सरळ हाडाला बाजूला असलेल्या मऊ भागावर तुम्ही अंगठ्यानं जोर देऊन दाबा. लगेच सोडा. जिथं खड्डा पडला ती त्वचा हळूहळू आळस देऊन पुन्हा आपली जागा करत असेल तर समजून जा की एक ADH ची कमतरता आहे. याचा अर्थ सरळ असा आहे की तुम्ही पिलेलं पाणी तुमच्या शरीराच्या पेशीपर्यंत पोहोचत नाही, हे फक्त त्वचेखाली जमा होते. तर आता हा मुख्य प्रश्न आहे की हे पाणी पेशीपर्यंत का पोहोचत नाही? कारण शरीरातील प्रत्येक पेशीला एक दरवाजा असतो. तो दरवाजा बंद आहे. हा दरवाजा उघडण्यासाठी एका चावीची गरज पडते. त्या मास्टर चावीचं नाव आहे मॅग्नेशियम. जसे जसे आपले वय वाढते आणि आपली जीवनशैली बिघडते तसं तसं आपल्या शरीरामध्ये या मॅग्नेशियम तत्वाची मोठी कमतरता निर्माण होते. जर शरीरात मॅग्नेशियम रूपी चावीची चावीच नसेल तर पेशींचा दरवाजा उघडणारच नाही आणि बिचारे बाहेरूनच भटकत राहतील. म्हणजे त्वचेखाली जाम होतील आणि सूज म्हणजे एडिमा निर्माण करेल. तुम्ही कदाचित केगल एक्सरसाइज देखील करून पाहिली असेल. पण या सगळ्यानंतर जर काही फरक पडत नसेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता भरपूर आहे, जी आपल्याला तातडीनं पूर्ण करावी लागते. मॅग्नेशियम कुठं मिळेल याचा पहिला आणि सर्वात सोपा उपाय आहे समृद्धी मीठ. मित्रांनो, समुद्री जे मीठ आहे ते तुमच्या स्वयंपाकघराचे सफेद चकचकीत रिफाइंड आयोडीन असल्याच्या मिठाबद्दल अजिबात बोलत नाही. मी तर ते आजच बंद करून टाका बोलतीये. ग्रे सॉल्ट किंवा सॉल्टी जे राहतं, सी सॉल्ट बद्दल, जे नैसर्गिकरित्या बनवलेलं कमी प्रक्रिया केलेलं मीठ असतं. हे मीठ थोडे राखाडी आणि ओलसर वाटतं. या नैसर्गिक मिठाच्या आत 88% पेक्षा जास्त वेगवेगळे खनिज असतात, ज्यात मॅग्नेशियम मुख्य स्थानी आहे. हे मीठ जेव्हा शरीरात जातं तेव्हा ते पोषक तत्वांची, विशेषतः मॅग्नेशियमची कमतरता दूर करते. शरीरात मॅग्नेशियम जाताच ती पेशीची चावी बंद आहे ती उघडते. पाणी पेशीपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकते. परिणामी रात्री तो ADH हार्मोन देखील व्यवस्थित काम करू लागतो. तुमचं मूत्राशय लघवीला योग्य प्रकारे रोखून ठेवू लागतो आणि तुमच्या वारंवार जी लघवीला जाण्याची समस्या त्यात जबरदस्त घट दिसलेला असतो. आता हे ग्रे सॉल्ट घ्यायचंय कसं, लक्षपूर्वक ऐका. दिवसभरात तुम्हाला एकदा हे मीठ फक्त 5 चिमूट इतकं घ्यायचंय. त्यातील तुम्हाला जास्त अजिबात घ्यायचं नाही. पद्धत एकदम सोपी आहे. समजा तुम्ही दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी पित असाल
तर तुम्ही काय करायचं, दिवसभरात तुम्ही जे पाणी पिता त्यापैकी कोणतेही 5 ग्लास पाण्यात फक्त 1 चिमूट हे ग्रेस सॉल्ट टाकून हलवून पिऊन टाका. तुम्हाला काही दिवसातच चमत्कार पाहायला मिळेल. तुमच्या हातापायांवरील सूज गायब होऊ लागेल. जो अशक्तपणा आणि थकवा जाणवत होता त्या जागी शरीराला एक नवीन ताकद आणि एनर्जीचा अनुभव येईल. सर्वात महत्त्वाचं दुसरं काम जे तुम्हाला आजपासून आत्ताच करायचं आहे ते म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरातून ते सफेद चकचकीत टेबल सॉल्ट आहे ते ताबडतोब बंद करून टाका. त्रास हा आहे की ह्या मीठाला इतके जास्त रिफाईन केलं जातं की त्यात सोडियम क्लोराईड व्यतिरिक्त काहीही पोषक तत्व उरतच नाहीत. हे मीठ शरीरात जाऊन पोटॅशियम नावाचा दुसरा आवश्यक तत्वांना पेशीपर्यंत पोहोचण्यापासून रोखतं. जेव्हा शरीरात पोटॅशियम आणि सोडियमचं संतुलन बिघडतं तेव्हा तुमचा रक्ताचा दाब हा लगेच वाढू लागतो. मित्रांनो, म्हणून जर वारंवार लघवीचा त्रास आहे आणि ज्यांना नाही त्या सर्वांना मी आताच दाखवून सांगतेय की तेच समुद्री मीठ म्हणजे ग्रे सॉल्ट किंवा सेंधा नमक वापरायचं सुरुवात करावी. आता तुम्हाला हे मीठ वापरायचं नसेल किंवा तुम्हाला नैसर्गिक मीठ मिळत नसेल तर कोणतीही चिंता नाही. आता येतोय आपल्या आजचा ब्रह्मास्त्र उपाय, तो 1 चमच्याबद्दल, ज्याबद्दल मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले होते. ती चमत्कारी वस्तू आहे मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पाण्याचा पावडर. हो, तो ज्याला शेवग्याची भाजी आणि सांबार आपण खातो त्यांची पानं तर त्याहून 100 पटीनं जास्त फायदेशीर असतात. म्हणून संपूर्ण जगात त्याला मिरॅकल ट्री म्हणतात. हे मिरॅकल जे ट्री आहे ते चमत्कारिक झाड म्हणतात. शेवग्याच्या पावडरीमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियमचा अखंड साठा दडलेला आहे. तुम्हाला आयुर्वेदिक दुकानातून किंवा ऑनलाईन याची पावडर खूप सहज मिळू शकते. ती तुम्हाला घ्यायची आहे. हे घेण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ काय आहे ते बघा, मी तुम्हाला सांगते. इथूनच मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओला इथून अजिबात स्किप करू नका. तुम्हाला हे ऑनलाईन पावडर खूप सहज आणि स्वस्त सहज मिळू शकतं. आता हे घेण्याची खरी पद्धत कोणती ते व्यवस्थित लिहून घ्या, कारण हा तर एक मुख्य इलाज आहे. तुम्ही रोज रात्री जेव्हा झोपण्याची तयारी करता, दिवसाचे सगळे काम संपवून त्याबरोबर अर्धा तास आधी 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचंय. ना ते खूप गरम ना खूप थंड. 1 ग्लास कोमट पाण्यात 1 छोटीशी चमचे ही शेवग्याची पावडर जी राहते ती टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचे. बस हे पाणी तुम्हाला हळूहळू घोट करून प्यायचंय. हा प्रयोग तुम्हाला न विसरता सलग 15 दिवस करायचा आहे. ही 1 चमचा पावडर तुमच्या शरीरात जादूची ताकद आणेल आणि तुमचं काम हे नक्कीच चांगलं होईल. तुमच्या शरीरातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियमची कमतरता लगेच दूर होईल. तर रात्रीचा एडीएच हार्मोन पुन्हा व्यवस्थित तयार होऊ लागेल. तुम्ही पिलेलं पाणी पेशींपर्यंत पोहोचू लागेल, ज्यामुळे सूज उतरेल. मूत्राशयामधील जे स्नायू मजबूत होतील आणि लघवीला रोखून ठेवण्याची ताकद वाढेल. मित्रांनो, जर तुम्ही स्वतः अनुभव कराल की तुम्ही रात्री एकदाही न उठता सलग 8 ते 10 तासांची गाढ आणि शांत झोप घेऊ शकाल. वारंवार लघवीला जाण्याच्या त्रासांमुळे समस्येमुळे जबरदस्त आराम मिळेल. सकाळी उठाल तोपर्यंत पायाच्या ज्या नसा आहेत त्या खेचल्या जात आहेत त्या बंद होतील. हातापायामध्ये दुखणे आणि वेदना गायब होतील. नसामधील ताण नाहीसा होईल आणि तुम्ही दिवसभर एकदम ताजेतवाने आणि शक्तिशाली म्हणजे एनर्जेटिक अनुभव कराल. मित्रांनो, माझा वयोवृद्ध लोकांना या व्हिडिओमध्ये एवढंच सांगण्याचा मुद्दा होता आणि मला पूर्ण विश्वास आहे की आज या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी खूप महत्त्वाचा आणि नवीन नक्की शिकला असाल. जरी तुम्ही तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणाल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.